हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघूयात की इक्विटी शेअर्स म्हणजे जे आपण शेअर्स लिस्टेड असतात, कंपनीज लिस्टेड असतात वेगवेगळ्या सेक्टरमधल्या, त्या आपण म्हणजे त्याचं मिनिंग काय असतं किंवा जे शेअर प्राइस असतात त्याचं मिनिंग काय असतं, तर त्यांना इक्विटी म्हटलं जातं. तर मग ते का म्हटलं जातं ते आपण आज बघूया. सो फ्रेंड्स, इक्विटी काय असतं की जेव्हा एखादा शेअर लिस्ट होतो मार्केटमध्ये किंवा NSE आणि सेबीच्या गाईडलाईन्सच्या अनुसार जेव्हा शेअर लिस्ट होतो, तेव्हा कंपनी त्यांच्या बिझनेस एक्सपांड करण्यासाठी किंवा मग त्यांचे प्रोजेक्ट्स अजून दुसरे प्रोजेक्ट वाढवण्यासाठी किंवा एखाद्या कंपनीला फंड रिक्वायर्ड असला की ते त्यांच्या कंपनीचं शेअर लिस्ट करत असतात. तर ते शेअर्स आपण इक्विटी म्हणून ओळखले जातात. आणि ते इक्विटीमध्ये जे शेअर्स होल्डर्स असतात ते रिटेल इन्व्हेस्टर किंवा मग फंड मॅनेजर किंवा म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा मग बँक्स असतात किंवा फॉरेन इन्व्हेस्टर किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे असे इन्व्हेस्टर ते शेअर्समध्ये इंटरेस्टेड असतात, जे त्या इक्विटी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि इक्विटी शेअर हा का इंट्रोड्यूस केला जातो कंपनीद्वारे किंवा किंवा मग त्याचं काय रिझन असतं की ते शेअर लिस्ट केला जातो. त्याच्यामागे कारण असतं की जेव्हा त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजमेंट असतात, त्यांची जी स्ट्रॉंग बॅलन्स शीट बनवण्यासाठी किंवा मग कॅपिटल गेन किंवा मग त्यांची रेव्हेन्यू इन्क्रीज करण्यासाठी किंवा मग त्यांचे जे प्रोजेक्ट असतात, त्या दुसऱ्या ठिकाणी त्यांना एक्सपांड करण्यासाठी, बिझनेस एक्सपान्शनसाठी ते शेअर लिस्ट केले जातात. तर आपण बघूयात NSE India.com या वेबसाईटवर जाऊन आपण बघू शकतो की इक्विटीमध्ये जे काही शेअर्स किंवा मग डेरिव्हेटिव्हज असतात, त्यांची लिस्ट आपण डेली इथे अपडेट केली जाते. आणि ही NSE एक्सचेंजेसची ऑफिशियल साईट आहे. तर आपण इथे बघू शकतो वेगवेगळ्या सेक्टरमधले जे शेअर्स असतात ते इथे आपल्याला वेगवेगळ्या प्राईसमध्ये ते अपडेट रोज दिसले जातात. आपण बघू शकतो की जे शेअर्स असतात, जसं की इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, BHEL, झोमॅटो, HAL हे वेगवेगळे शेअर्स आपण इक्विटीचे शेअर्स आपण म्हणू शकतो. ज्या ज्या कंपन्या आपल्याला माहीत आहेत किंवा मग ज्या पण एक्सचेंजेसवर लिस्टेड आहेत कंपन्या, त्यांना इक्विटी शेअर्स असं म्हटलं जातं. आता इक्विटी शेअर्स आपण बघूयात की समजा आता इक्विटी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट कसं करणार? तर सर्वप्रथम आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करावंच लागते जेव्हा शेअर्समध्ये इन्व्हेस्टेड किंवा ट्रेडिंग करण्यासाठी. तर आपण जेव्हा शेअर्स एखादा परचेस करायचा असतो त्याला बाय आपण म्हणू शकतो किंवा मग शेअर जेव्हा आपल्याला विकायचा असतो त्याला आपण सेल म्हणू शकतो. तर शेअर्समध्ये आपण बघू शकतो की जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याची जी पर्टिक्युलर प्राईस चालू असते, जी मार्केट प्राईस आपण म्हणू शकतो, जेव्हा जी करंटली जी ट्रेडिंग होत असते त्या प्राईसला, त्याला आपण करंट प्राईस किंवा लास्ट ट्रेडेड प्राईस असं इथं म्हटलेलं आहे. आपण बघू शकतो. तर त्याच्यात आपण इन्व्हेस्ट कसं करणार, की जेव्हा जी प्राईस त्या शेअरची चालू असते, समजा आपण बघूया हा UPLचा शेअर आता चालू आहे ₹476 ला. तर आपण कसं घेऊ शकतो, की ₹476 एक शेअर असतो. म्हणजे त्याचे तुम्ही किंवा मग 10 शेअर घ्या किंवा मग 100 शेअर घ्या. त्याच्याप्रमाणे ते करंट त्याच्या प्राईसप्रमाणे आपण ते शेअर्स घेऊ शकतो. म्हणजे आता आपण बघितलं की एक्झाम्पल जेव्हा आपल्याला 10 शेअर्सची पर्चेस करायची असेल या UPL कंपनीचे, तेव्हा आपल्याला एवढी अमाउंट त्याच्यात इन्व्हेस्ट करावी लागते. तेव्हा आपण त्याचे इक्विटी शेअर होल्डर बनून जातो. आता शेअर होल्डरचे राईट्स काय असतात ते आपण बघूया. जेव्हा त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स याच्यामध्ये जे काही वोटिंग होते किंवा मग डिव्हिडंड ची जेव्हा मीटिंग होते, तेव्हा शेअर होल्डरचा राईट असतो की त्यांना आपण वोट करू शकतो किंवा मग जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे निवडले जातात त्यांच्या सोबत किंवा मग त्यांच्या विरुद्ध आपण त्या वोटिंगमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. हा या इक्विटी शेअर होल्डर्सचा बेनिफिट असतो. आणि इक्विटी शेअर होल्डर्सला आपण बघू शकतो की डिव्हिडंड पण दिला जातो. जेव्हा अ, अ, त्या शेअरची प्रत्येक
3 महिन्यानंतर जेव्हा रिझल्ट लागत असतात, तेव्हा कंपनी एक पर्टिक्युलर अमाउंटचा प्रॉफिट आपल्या शेअर होल्डर्समध्ये डिव्हाईड करत असते. त्याला आपण डिव्हिडंड म्हणू शकतो. म्हणजे त्याला इक्विटीचे जे शेअर होल्डर्स असतात, त्यांना कंपनीद्वारे जो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. डिव्हिडंड हा मंथली प्रत्येक क्वार्टर नंतर पण दिला जातो आणि कंपनीवर डिसाईड असतं की ते आपण म्हणजे प्रत्येक इयरली द्यायचा की इयरमधून 2 किंवा 3 वेळेस दिला जातो किंवा मग कंपनीवर हे टोटली डिपेंड असतं आणि डिव्हिडंड हा इन्क्रीज पण होऊ शकतो आणि डिक्रीज पण होऊ शकतो. हे टोटली कंपनीच्या मॅनेजमेंटवर डिपेंड असतं. तर आपण बघू शकतो की शेअर्समध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो, तेव्हा आपला व्ह्यू लाँग टर्म आहे की शॉर्ट टर्म आहे, ते आपल्या टोटली शेअर होल्डर्सवर डिपेंड असतं. तर हे होतं इक्विटीच्या शेअर्सविषयी माहिती. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून शेअर मार्केटविषयीचे वेगवेगळ्या टॉपिकवर आपण बघूया. तुमचा कसा वाटला व्हिडिओ आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. थँक यू.